साकोली येथील होमगार्ड परेड ग्राउंडवर महात्मा ज्योतिबा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त एशियन न्यूज भीमपर्व चॅनलच्या वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला। या कार्यक्रमाचे उद्घाटन ज्येष्ठ विचारवंत व साहित्यिक सुरेश खोब्रागडे यांच्या हस्ते करण्यात आले। तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विचारवंत प्राध्यापक शंकर बागडे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून नगराध्यक्षा देवश्री कापगते, उपाध्यक्षा रोहिणी मुलमारे, नगरसेविका मीना लांजेवार, नगरसेविका वैशाली लांजेवार, नगरसेविका डॉक्टर सायली दोनोडे, नगरसेविका निर्मला नंदेश्वर, नगरसेविका स्मिता सिड्डा, नगरसेविका रेणुका गणवीर, ब्लू स्टार टीव्ही चॅनलचे संपादक संजीव भांबोरे, प्रबोधनकार भावेश कोटांगले, अशोक रंगारी, प्रबोधनकार सुभाष कोठारे, तनुजा नागदेवे, शिक्षक नेते शीलकुमार वैद्य उपस्थित होते। यावेळी सर्व पाहुण्यांच्या उपस्थितीत महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले। त्यानंतर संपूर्ण पाहुण्यांचे स्वागत गीताने व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले। त्यानंतर उपस्थित नगरसेविकांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाचे प्रास्ताविक एशियन व भीमपर्व न्यूज चॅनलचे मुख्य संपादक डीजी रंगारी यांनी केले। कार्यक्रमाचे संचालन शीतल नागदेवे, पूजा वासनिक यांनी केले, तर आभार दीपक मेश्राम यांनी मानले। सदर कार्यक्रमात शीतल नागदेवे व त्यांचा संच यांच्या प्रबोधनाचा कार्यक्रम घेण्यात आला। त्याचप्रमाणे सुभाष कोठारे नागपूर व त्यांचा संच यांच्या भीमगीत प्रबोधनाचा कार्यक्रम घेण्यात आला। यावेळी वंचित बहुजन आघाडीतर्फे भोजनदानाचा कार्यक्रम सुद्धा घेण्यात आला। कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता अश्विन रंगारी, उत्तमा गटपायले, स्वर्णमाला गजबिये, प्रज्ञा दिरगुडे यांनी सहकार्य। त्यानंतर दुसऱ्या वर्षी आम्हाला असं वाटलं की बाबासाहेबांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार व्हावा। या दृष्टिकोनातून आम्ही भीमपर्व चॅनल काढले। 1 वर्षानंतर आता एशियन न्यूज चॅनलला 7 वर्ष होत आहेत, भीमपर्व चॅनलला 6 वर्ष होत आहेत। एशियन न्यूज चॅनल ही जनरल चॅनल आहे, ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आपण अन्याय अत्याचारांना वाचा फोडत आहोत। आज तहसील ऑफिसला धरणे आंदोलन आमचा कॅमेरा पोहोचला पहिल्यांदा एशियन न्यूज चॅनलचा। एका 5 वर्षाच्या मुलीला वाघानं खाल्लं, पहिले आमच्या एशियन न्यूज चॅनलचा कॅमेरा पोहोचला। आणि म्हणून ही गावची लोकल चॅनल आहे, आमचे कॅमेरे त्या ठिकाणी पोहोचतात। त्यावेळेला भीमपर्व चॅनल, तर भीमपर्व चॅनलमध्ये आम्ही कोणत्या प्रकारची जाहिरात किंवा कोणत्या प्रकारची न्यूज आपण देत नाही। फक्त भीमपर्व चॅनलमध्ये फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार, गाणे, जे प्रबोधन असते कव्वालीच्या माध्यमातून, त्याचा प्रचार आणि प्रसार करणे हा उद्देश ठेवून भीमपर्व चॅनल आम्ही चालवत आहोत। भीमपर्व चॅनलचे आतापर्यंतचे व्ह्यूज आहेत 80 लाख लोकांनी भीमपर्व चॅनल पाहिलेली आहे। कॉम्प्युटरचा हा आकडा आहे, कारण की बाबासाहेबांचे विचार खूप लोक ऐकतात। तर माझ्या माहितीप्रमाणे आणि कॉम्प्युटरच्या संख्येनुसार 80 लाख लोकांनी आपल्या देशामध्ये भीमपर्व चॅनल पाहिलेली आहे। या चॅनलमध्ये जे लोक काम करतात त्यांना आपल्याला पगार द्यावा लागतो, रूमचा किराया द्यावा लागतो, इलेक्ट्रिक बिल द्यावा लागतो, नेटचा खर्च असतो। तर अशा पद्धतीने हा खर्च त्यांना द्यावा लागतो। आणि म्हणून आमचं असं म्हणणं आहे की आमच्या चॅनलला आपण मदत केली पाहिजे। जाहिरातीच्या माध्यमातून आपण मदत करू शकता, देणगी देऊन आपण मदत करू शकता, आणि कोणता पेपर असो किंवा न्यूज चॅनल असो, हे जाहिरातशिवाय चालत नाही। आणि म्हणून सन 2000 पासून आम्ही हे चॅनल चालवत आहोत। अन्यायाला वाचा फोडण्याचं काम आमची चॅनल करत आहे। बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी प्रसार करण्याचे काम भीमपर्व चॅनल करत आहे। आमचे कॅमेरेमॅन ठिकठिकाणी जाऊन रात्रभर जागतात। आम्हाला त्यांचं असं म्हणणं आहे, 1 लाख रुपये कव्वाल घेतात, परंतु आम्ही त्यांना म्हणतो की तुमच्या या बाबासाहेबांच्या विचाराच्या कव्वालीच्या माध्यमातून प्रचार आणि प्रसार करणं आमच्या भीमपर्व चॅनलच्या माध्यमातून। फक्त आमच्या कॅमेरेमॅनला 1,500 ते 2,000 रुपये द्या, तो बिचारा रात्रभर जागतो। मला नको आहेत पैसे, मला पेन्शन मिळते 50,000 रुपये, मला काही त्या पैशाची गरज नाही आहे। पण माझे माणूस जे काम करतात त्याचा खर्च
द्यायला पाहिजे. मी लोकांसोबत कॉन्टॅक्ट करते, काय म्हणतात तरी फार अडचण आहे, माझ्याकडे पैसे नाही आहेत किंवा आम्ही देऊ शकत नाही. म्हणजे तुम्ही आपला जो कव्वालीला 1,00,000 रुपये 50,000 रुपये जे खर्च करता ते फक्त आपल्या बाबासाहेबांचा विचार आपल्या गावामध्येच ठेवता का? साकोलीत कव्वाली साकोलीमध्येच ठेवता, वाघीमध्ये कव्वाली वाघीमध्येच ठेवता. माझा ब्रॉड विचार आहे, हा तुमच्या कव्वालीचा विचार यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून पूर्ण भारतामध्ये गेला पाहिजे. त्याच्यासाठी आपण भीम पर्व चॅनल काढलेली आहे. परंतु 1,000 रुपयाचा विचार करून बाबासाहेबांचा विचार आपल्या गावात न ठेवता त्याच्या प्रचार आणि प्रसार ह्या देशामध्ये झाला पाहिजे. आणि म्हणून आमच्या भीम पर्व चॅनलचे जे बी कार्यकर्ते आहेत ते आपली शूटिंग करतात, त्यांच्या मेहनत आपण तिला दिली पाहिजे आणि बाबासाहेबांच्या विचाराचा प्रसार आणि प्रसार आपण केलं पाहिजे असं मला वाटते. आणि म्हणून मी जे काही चॅनल काढली तर काही पैसे कमवण्यासाठी काढली नाही, त्याचा प्रचार आणि प्रसार व्हावा, बाबासाहेबांच्या विचाराचा प्रसार व्हावा, अन्याय आणि अत्याचाराला वाचा फोडावी यासाठी मी चॅनल काढलेली आहेत. आणि 7-8 लोक हे खूप राबतात, मेहनत घेतात. आमचे कॅमेरेमॅन रात्रभर जागतात, त्याची शूटिंग करतात, त्याची एडिटिंग होते आणि त्याचा प्रचार आणि प्रसार होते. आज अर्जंटमध्ये आमच्या कॅमेरेमॅन तहसील ऑफिसमध्ये गेला, ताबडतोब आम्ही बातमी लागवली. आज तलावाची पाड मागच्या वर्षी फुटली होती, खूप शेतकऱ्यांचा नुकसान झाला होता आणि म्हणून यावर्षी त्यांनी तहसीलदाराच्या दारामध्ये आंदोलन केलं. ती न्यूज आम्ही पटणेरी लावली. एवढा व्यस्त असताना सुद्धा आज आमच्याजवळ वेळ नव्हती, आमच्या न्यूज एडिटरजवळ वेळ नव्हती, आमच्या कॅमेरामॅनजवळ वेळ नव्हती, तरी ती बातमी आम्ही कव्हर केली आणि आजच्या आज 1 तासामध्ये ती बातमी लावली. आज आपण यूट्यूबवर बघू शकता. तर अशा पद्धतीचे काम आहे आणि म्हणून या चॅनलला आपण मदत केली पाहिजे. जाहिरातच्या माध्यमातून मदत करू शकता, देणगीच्या माध्यमातून मदत करू शकता आणि या चॅनलला, आपल्या गावच्या चॅनलला मोठं करण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे. काही नगरसेवक, नगराध्यक्ष त्यांची भंडाऱ्याला बैठक आहे, ते बैठक आटोपून पुन्हा या ठिकाणी येणार आहेत. आपण सर्व नगरसेवकांचा सत्कार भीम पर्व आणि एशियन न्यूज चॅनलतर्फे आपण ठेवलेला आहे. काही नगरसेवक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, काही नगरसेवक नगराध्यक्षानंतर येत आहेत. आम्ही आमदार नानाभाऊ पटोलेला भेटला आज मी सकाळी, कदाचित ते मागे पुढे येऊ शकतात. परिणय फुटेलच्या हातात, आमदार साहेब त्यांच्या हातात मी स्वतः पत्र दिलेलं आहे. सर्व चॅनलतर्फे स्वागत आहे आणि मी या ठिकाणी पुनश्च आपल्याला एक शुभेच्छा देतो आणि आपण सुद्धा या ठिकाणी आमच्या चॅनलला मदत करावी, वेळोवेळी जाहिरात द्यावी. ज्या चॅनलचा पूर्ण भवितव्य तुमच्या हातात आहे, आपल्या गावची चॅनल आहे, लोकल चॅनल आहे, हिच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. आणि माझा पैसे कमवण्याचा मुळात उद्देश नाही, फक्त आमच्या कर्मचाऱ्यांचे पगार निघाले पाहिजे हा उद्देश ठेवतो. आणि या ठिकाणी आपण वेळ दिली आणि आपण ऐकून घेतले त्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय भीम, जय भारत, जय संविधान. त्यामध्ये ज्यांनी परिवर्तनाच्या चळवळीमध्ये आपल्या रक्ताचं पाणी केलं, अशा तमाम बहुजनातील थोर महामानवांना मी विनम्र अभिवादन करतो. ज्या महामानवाने या सर्व महापुरुषांचा विचार पुढे नेऊन या देशात समताधिष्ठित समाज निर्मितीचं स्वप्न बघितलं आणि भारतीय संविधानाच्या माध्यमातून या देशातल्या तमाम शोषित वंचित पीडितांचे, बहुजनांचे, ओबीसींचे प्रश्न सोडवण्याचा कायदेशीर मार्ग अवलंबिला. अशा भारतीय राज्यघटनेच्या शिल्पकाराला, बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनाही मी विनम्र अभिवादन करतो. या विचारमंचावर विराजमान या कार्यक्रमाचे सन्मान्य अध्यक्ष महोदय, आमचे मार्गदर्शक मित्र प्राध्यापक डॉक्टर शंकर बागडे सर, या विचारमंचावर विराजमान एशियन न्यूज चॅनल आणि भीमपर्व चॅनलचे संचालक आयुष्यमान डी.जी. रंगारी सर, डॉक्टर रेवाराम खोब्रागडे सर, ब्ल्यू स्टॉर्म यूट्यूब चॅनलचे संचालक संजीव भांबोरेजी आणि विदर्भामध्ये
या संगीताच्या क्षेत्रामध्ये, गायन कलेच्या क्षेत्रामध्ये ज्यांनी अत्यंत मोठी भरारी घेतली असे आमचे मित्र सुभाष कोठारे साहेब, दीपकजी, या ठिकाणी आशिष म्हणजे आमचे अशोकराव रंगारी सर, इथे उपस्थित शीतलताई नागदेवे मॅडम, त्यांच्या या चॅनलची सगळी टीम, अश्विन रंगारी, पूजा आहे इकडे अँकर, आणि या टीमचे सर्व सहकारी बंधू भगिनी आणि इथे उपस्थित या गावातील तमाम आंबेडकरी बंधू आणि भगिनींनो, अगदी 5-7 मिनिटामध्ये माझं उद्घाटनपर भाषण संपवतो. ही एक औपचारिकता आहे असं समजा, कारण तुम्ही सगळे जे आलेले आहात ते ऐकण्यासाठी आलेले नाही आहात, आम्हाला ऐकण्यासाठी आलेले नाही आहात. तुम्हाला गाण्याचे कार्यक्रम ऐकायचे आहेत, तेव्हा तुमचा कुठेही जास्त वेळ आम्ही घेणार नाही. फारच औपचारिकपणानं या ठिकाणी आम्ही हा उद्घाटन सत्र संपवणार आहोत. सर्वप्रथम या वर्धापन दिनाच्या सोहळ्याचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो. एकदा जोरदार टाळ्या वाजवून आपण स्वागत करावं. आणि आयुष्यमान डीजी रंगारी सर यांनी मागील 6-7 वर्षापासून या चॅनलला सुरुवात केली आणि मला आठवतं मी अगदी सुरुवातीपासून डीजी सरांसोबत आहे आणि कुठे काही अडचणी आल्यात, कुठे काही चढ उतार आलेत, तर त्यावेळी ते मला फोन करायचे आणि मी कुठल्याही कामात असलो तरी त्यांना आजवर मी सहकार्य करण्याचाच प्रयत्न केलेला आहे, आजही करेन आणि उद्यालाही करणार आहे. सुभाषजी कोठारे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मला आठवतं की माझे जे काही 3-4 अल्बम आलेत, गाण्यांचे अल्बम, म्हणजे आमच्या नाटकाचं सोडून, तर एक आमचा असाच अल्बम आलेला होता, तू स्वरांची अंजली. मला वाटतं सुभाषराव किती 20 वर्ष झाली असतील, आणि त्याही अल्बमचं माझ्याकडे निवेदन लेखन होतं आणि निवेदन होतं. तर तिथली जी गाणी होती, म्हणजे आमचे सुभाषरावांनी गायलेलं असो किंवा मनोजरावांनी गायलेलं असो किंवा अनिरुद्ध भाऊंनी गायलेलं गाणं असो, तो अल्बम आमचा इतका दूर पोहोचला की एकदा भाऊ, मला आठवतं मी लाखणीला कुठल्या तरी एका कार्यक्रमात होतो आणि गडचिरोलीवरून मला फोन आला अगदी सकाळीच. कुठला तरी कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमामध्ये ती कॅसेट सुरू होती, तू स्वरांची अंजली, आणि माझं निवेदन सुरू होतं त्या कॅसेटमध्ये. माझी वहिनी आहे भंडाऱ्यावाली, ती त्या कार्यक्रम म्हणजे त्या गावी गेली होती पाहुणे म्हणून. बघा कसा परिणाम असतो या गाण्यांचा, कसा परिणाम असतो. ती ऐकत असताना तिला वाटलं सुरेश आला कुठून, म्हणून तिनं मला फोन केला. मी म्हटलं मी इकडे गावाकडे आहे. तर असा हा प्रचार आणि प्रसार करणारी जी माध्यमं आहेत, ही माध्यमं अत्यंत महत्त्वाची असतात. म्हणजे डीजींच्या वाट्याला ती फार काही चांगली परिस्थिती नव्हती त्याही वेळेस, निवृत्तीनंतर वगैरे. त्यांनी जो विचार केला की समाजामध्ये ज्या काही घडामोडी घडतात, समाजामध्ये जो काही विचार असतो, हा विचार केवळ एका मोहल्यापुरता मर्यादित राहू नये, एका तालुक्यापुरता मर्यादित राहू नये, तर तो विचार सर्वदूर जावा, तो तालुक्याच्या बाहेर जावा, तो जिल्ह्याच्या बाहेर जावा, तो राज्याच्याही बाहेर जावा. हा जो उद्देश घेऊन त्यांनी काम सुरू केलेलं आहे, याला सातत्य ठेवणं ही गोष्ट सोपी नसते, ही गोष्ट साधी नसते. सातत्यानं ते हा जो प्रयोग चालू ठेवतात, ही जी चॅनल व्यवस्था चालू ठेवतात, त्याला मला सॅल्यूट करावं लागेल, त्यांना एक मानाचा जयभीम करावा लागेल. यासाठी मी इथे आलो, ह्या शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी मी आलो. आमचे संजीवजी आहेत, त्यांनी मोठ्या प्रयासातून ब्ल्यू स्ट्राम नावाचे एक यूट्यूब चॅनल सुरू केलं. मित्रांनो, हे सगळं चॅनल यासाठी असतं की तुमचं केवळ मनोरंजन झालं पाहिजे हा त्यांचा उद्देश नसतो, की समाज प्रबोधन झालं पाहिजे. आणि आता हा मोबाईलचा काळ आलेला आहे, कुणी पुस्तकं वाचत नाही. अनेकदा लोक म्हणतात आता हास्य जत्रेचे आमचे पृथ्वी प्रताप कलावंत आहेत,
हास्य जत्रेमध्ये, महाराष्ट्राची जी हास्य जत्रा आहे, म्हणजे इतकं मोठं नाव आहे त्या माणसाचं, तो त्या दिवशी असं म्हणाला, म्हणजे उत्स्फूर्तपणानं म्हणाला, अंतकरणातून म्हणाला की आमचे लोक 364 दिवसपर्यंत वाचतात आणि 365व्या दिवशी एक दिवस 14 एप्रिलला नाचतात. मित्रांनो, त्यांच्या भावना आपल्याला समजू शकतात. माझी विनंती तुम्हाला अशी आहे की वाचनाचा काळ संपलेला आहे. 364 दिवस नाही, 3ही दिवस आमचे पोरं वाचत नाहीत. 3ही दिवस आमचे पोरं वाचत नाहीत. अगदी सुरुवातीच्या ज्या आमच्या चळवळी होत्या, ह्या चळवळी वाचनातून पुढे गेल्या. नंतरच्या काळामध्ये टी व्ही माध्यम आलं किंवा अजून काही सोशल माध्यमं येत गेलीत आणि त्याच्यानंतर वाचनापासून जो आमचा हा मुलगा आहे हा कोसो दूर जायला लागला. आणि ज्या दिवशी या देशामध्ये आमची मुलं वाचनापासून दूर जायला लागली, त्याच दिवशी खऱ्या अर्थानं संकटानं आमच्या दारामध्ये पाऊल टाकलं. सर्व जी काही संकट आज देशामध्ये येणार आहेत, भविष्यातही येणार आहेत, ही या वाचनाच्या अभावातून येणार आहेत. हे नीट लक्षात घेतलं पाहिजे. आज आमच्या आंबेडकरी चळवळीची जी काही अधोगती, जी काही वाताहत, जी काही मोडकळ आलेली आहे, मोडकळीस आलेली ही जी चळवळ आहे, याला कारणीभूत जर कोणती गोष्ट असेल तर ती आमची वाचन संस्कृती आहे. आणि अशा पार्श्वभूमीवर चॅनलच्या माध्यमातून लोकांमध्ये जनप्रबोधन करण्याचा हा जो वसा डीजींनी घेतलेला आहे, हा वसा जर त्यांना सांभाळायचा असेल आणि आपल्याला हा वसा पुढे वाहत न्यायचा असेल, गतिमान ठेवायचा असेल, प्रवाहित ठेवायचा असेल, त्यासाठी आपण या चॅनलला सहकार्य केलं पाहिजे, अशीही मी कळकळीची विनंती या ठिकाणी करतो. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं योगदान काय आहे हे सर्वांना माहिती आहे. आज ज्या अवस्थेतून आपण सगळे जात आहोत, हे एक दोन गोष्टी फक्त आता अलीकडल्या वर्तमान काळातल्या सांगतो, कारण आता पुढच्या महिन्यामध्ये जागृतीसाठी आपल्याला आता पुढे जावं लागण्याची गरज पडणार आहे. याचं कारण असं आहे की आता निवडणुकांची नोंदणी होणार आहे आपली मतदारांची. जनगणनेसाठी आता तुमच्या घरामध्ये लोक येणार आहेत. या देशामध्ये उपवर्गीकरणाचं गेल्या 1 वर्षापासून हे सगळं प्रकार सुरू आहे. आता अनुसूचित जाती महाराष्ट्रामध्ये 59 आहेत. या 59 जातीचं आता विभाजन होणार आहे अ ब क ड वर्गवारीमध्ये. आम्ही आमच्या 59 जाती आतापर्यंत एकत्र होत्या. त्याच्यातून ज्या जातींनी खऱ्या अर्थानं बाबासाहेबांना स्वीकारलं नाही, त्यांची अप्रगती झाली, ते मागे पडलेत. आरक्षण त्यांनाही होतं. 59 जातीला आरक्षण आहे अनुसूचित जाती या प्रवर्गामध्ये. पण आता या आपल्या देशामध्ये असं वातावरण तयार झालेलं आहे की या देशातला जो मांग असेल, चांभार असेल, मेहतर असेल, त्याला असं सांगितलं गेलेलं आहे की तुझी प्रगती झालेली नाही आहे, याचं कारण आहे हा महार नावाचा समुदाय. यानंच तुझं सगळं आरक्षण खाऊन टाकलेलं आहे. म्हणजे या देशामध्ये मनुस्मृती विरुद्ध भारतीय राज्यघटना असा अलीकडला संघर्ष आहे. आणि दुसरा एक संघर्ष आमच्या देशामध्ये निर्माण करण्यात आलेला आहे नव्यानं, तो म्हणजे अनुसूचित जाती या प्रवर्गातल्या 58 जाती विरुद्ध एक महार जात. ही जी भांडणं आहेत, ही भांडणं या देशात जाती व्यवस्था आणखी प्रबळ करणारी आहेत. हे आम्ही नीट लक्षात घेतलं पाहिजे. जाती जातीमध्ये आणखी विभक्तपणा निर्माण करणं, माणसांना माणसांपासून तोडणं हे सुरू आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातल्या प्रत्येक उपेक्षित अलक्षित घटकांसाठी त्यांचे हक्क आणि अधिकार बहाल करण्याचा प्रयत्नच केलेला आहे. त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हे जे स्वप्न होतं समाज जोडण्याचं, हे स्वप्न धुळीस मिळण्याचा प्रयत्न या उपवर्गीकरणाच्या माध्यमातून होणार आहे. हे 100% तुम्हाला सांगितलं पाहिजे की उपवर्गीकरण होणार आहे. दुसरी गोष्ट तुम्हाला आता सांगितली पाहिजे की जो धर्माचा रकाना राहणार आहे, या धर्माच्या रकान्यामध्ये आपण 14 ऑक्टोबर 1956ला जो बौद्ध धम्म स्वीकारलेला आहे,
या बौद्ध धम्माचा उल्लेख करायचा आहे हे नीट लक्षात घ्या. तुमच्याजवळ हिंदू धर्माची कास्ट सर्टिफिकेट असेल तरीही तुम्ही बौद्ध धर्माचाच उल्लेख करा. कोणी डॉक्युमेंट्स पाळणार नाहीत. 1950चा कायदा आहे की या देशात 1956ला जे धर्मांतर झालं ते अनुसूचित प्रवर्गातल्याच लोकांचं झालं, महारांचं झालं. हा समुदाय बौद्ध आहे. 1950चा तो कायदा आहे. त्याच्यामुळे तुमच्याजवळ सर्टिफिकेट जरी नसेल बौद्ध असल्याचं तरी तुम्ही बौद्धाच्या धर्माच्या रकान्यात बौद्ध असं लिहा. आणि दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगतो, जातीचा जो रखाना आहे त्या रखान्यामध्ये अनुसूचित जाती या प्रवर्गातील महार नावाची जी जात आहे 37 क्रमांकावरची शासनानं घोषित केलेली ही जात लिहा स्पष्टपणानं. मागच्या वेळेस काय झालं, लोकांनी असं म्हटलं की बौद्ध धर्म आहे, या बौद्ध धर्मात जाती नाही आहेत. मग धर्माच्याही रखान्यामध्ये बौद्धच लिहायचं आणि जातीच्याही रखान्यात बौद्धच लिहायचं असं काही सूत्र काही लोकांनी मांडलं होतं आणि त्याच्यातून आपली संख्या कमी झाली जातीची. लक्षात ठेवा. काही लोकांनी बौद्ध असूनही हिंदूच लिहिलं, आपली बौद्धांची संख्या कमी झाली. जागतिक स्तरावरती आम्हाला आमचं संघटन, बौद्धांचं संघटन उभं करायचं आहे म्हणून धर्माच्या रकान्यात आवर्जून बौद्ध लिहा आणि जातीच्याही रकान्यामध्ये अनुसूचित जाती या प्रवर्गातली महार ही जात लिहा. ही महार जात याच्यासाठी लिहा की आता जातीच्याच आधारावर या देशामध्ये आरक्षण आहे हे नीट लक्षात घ्या. धर्माच्या आधारावर आरक्षण नाही. आता सरकारनं जी आकडेवारी तयार केलेली आहे त्यानुसार अनुसूचित जातीतील बौद्धांना 8% आरक्षणाची तरतूद आहे. म्हणजे 13%चं विभाजन आहे. आणि ही जर संख्या घटली तर 8%ही आरक्षण भेटणार नाही. अनेक लोक आजही म्हणतात, काही लोक असं म्हणतात की धर्माच्या रकान्यात बौद्ध लिहायचं, जातीच्या रकाना कोरास ठेवायचा. काही लोक असं म्हणतात धर्माच्या रकान्यात बौद्ध लिहायचं आणि जातीच्या रकान्यात बौद्ध लिहायचं. एवढी गडबड कृपया करू नका. मी गेल्या अनेक दिवसापासून या संदर्भात खूप कायदेशीर अभ्यास करत आहे. याच्यावर एक स्वतंत्रही पुस्तक काढणार आहे. याच्यावर आम्ही डिबेट करायला तयार आहोत. या देशात आमचा जो अनुसूचित जातीचा महार वर्ग आहे हा ग्रामीण भागात 90% आहे. त्याची अजून प्रगती झालेली नाही आहे. मुठभर लोकांची प्रगती झाली म्हणून त्यांनी असं म्हणू नये की बौद्ध धर्मात जाती नाही आहेत, आम्हाला जाती लिहायच्या नाही आहेत. कसलं आरक्षण भेटणार आहे? मागच्या 2011च्या वेळेस आमच्या आमदार आणि खासदारांची संख्या घटली कारण संख्या नव्हती म्हणून. अरे जेवढी आमची संख्या राहील तेवढंच आम्हाला आरक्षण भेटेल. मग ते आरक्षण केवळ राजकीयच मला म्हणायचं नाहीये. शैक्षणिक आरक्षण आहे, सामाजिक आरक्षण आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या काही निवडणुका असतील किंवा सरकार जेव्हा धोरण ठरवतं या धोरणामध्ये त्या जातीची आकडेवारी किती आहे त्यानुसार त्यांना वाटा मिळतो. मग आम्ही जर जातीचा असा उल्लेखच केला नाही आणि टाळाटाळ करण्याचा प्रयत्न केला की आम्हाला जाती निर्मूलन करायचे, अरे जाती निर्मूलनाचे दुसरे उपाय आहेत तेही सांगू आम्ही. पण या देशामध्ये ही वर्गवारी तयार होत असताना आम्ही जर आमची जात लपवण्याचा प्रयत्न केला तर लक्षात ठेवा याचे दूरगामी परिणाम समाजावर भोगावे लागणार आहेत. या देशातला आमचा जो तळागाळातला वर्ग आहे ज्याची अजूनही प्रगती झालेली नाही आहे, त्याच्यातल्या ज्या नवीन आमच्या पिढ्या आहेत या पिढ्यांना आम्ही काय आदर्श ठेवणार आहोत, त्यांच्या आरक्षणाचं काय ठेवणार आहोत? आम्ही जातीचा उल्लेखच केला नाही तर त्या आमच्या पिढीला कुठलं आरक्षण भेटणार आहे शासनाचं? म्हणून मित्रांनो, बंधू आणि भगिनींनो, मी ही कळकळीची विनंती करतो, काही लोकांना जर या संदर्भामध्ये काही डिबेट करायचं असेल, आपले प्रश्न ठेवायचे असतील तर ते आमने सामनेही प्रश्न ठेवू शकतात. ही फार गंभीर गोष्ट आहे. ही गोष्ट फार गंभीर आहे. म्हणून असे वेगवेगळे जरी मतं असले तर त्याच्यावर आपण अभ्यास करायचा. आणि मी म्हणतो म्हणून माझ्यावरही तुम्ही विश्वास ठेवू नका, कारण मी बुद्धाचा अनुयायी आहे. बुद्ध म्हणतो की तुमच्या बुद्धीला पटत असेल तरच तुम्ही स्वीकारा, एरवी स्वीकारू नका. इतकं स्वातंत्र्य कुठल्या धर्मसंस्थापकानं दिलं हो? आपण बुद्धाचे अनुयायी आहोत.
आम्ही जे म्हणतो तेच तुम्ही स्वीकारलं पाहिजे असं नाही. त्याच्यावर विचार करा, त्याच्यावर अभ्यास करा आणि तुमच्या बुद्धीला पटत असेल तरच ते स्वीकारा. आज रोजी मी एवढंच सांगतोय कारण वेळ झालेली आहे. मी 5-7 मिनिटं बोलणार होतो, परंतु हे गंभीर मुद्दे होते. हे आज नाही आम्ही सांगितले तर केव्हा सांगणार आहोत. आम्ही 1 तारखेला या संदर्भामध्ये लाखणीला एक कार्यक्रम सुद्धा घेणार आहोत. तुम्ही सुद्धा गंभीरपणानं चिंतन मनन करण्यासाठी एकत्र या आणि या विषयावर काय निर्णय घ्यायचा, याचे आउटपुट्स काय आहेत, याचा निकाल कसा लागेल आणि भविष्यातले याचे जे काही चिन्ह आहेत हे कसे राहणार आहेत, याचे परिणाम कसे होतील, या सगळ्या गोष्टीचा सर्व अंगाने अभ्यास करा आणि नंतर निश्चित करा अशी मी आपल्याला कळकळीची विनंती करतो. आपण मला शांतपणानं ऐकून घेतलं. मी तुम्हा सर्वांना खूप खूप धन्यवाद देतो आणि आयुष्यमान DG रंगारी सर यांनी मला या ठिकाणी आमंत्रित केलं. मी त्यांनाही खूप शुभेच्छा देतो आणि त्यांनी खूप अजून वेगानं, खूप अधिक सामर्थ्यानं एशियन न्यूज चॅनल आणि भीमपर्व चॅनलला खूप वेगानं गतिमान ठेवावं अशा शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. नमो बुद्धाय. जय भीम, जय महाराष्ट्र, जय संविधान. समाज परिवर्तनवादी चळवळीचे प्रणेते, स्त्री शिक्षणाचे आद्यजनक महात्मा ज्योतिराव फुले, आद्य शिक्षिका, आद्य मुख्याध्यापिका, सामाजिक कार्यासाठी घराबाहेर पडलेली पहिली भारतीय स्त्री क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले, कोटी कोटी जनतेचा भाग्यविधाता प्रज्ञासूर्य, भारतरत्न, विश्वरत्न, भारतीय घटनेचे शिल्पकार, बोधिसत्व, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महामानवांच्या प्रतिमेला आणि स्मृतीला प्रथमतः त्रिवार अभिवादन. एशियन न्यूज चॅनल व भीमपर्व TV चॅनलच्या या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाचे आदरणीय उद्घाटक, आमचे मित्र, सुप्रसिद्ध साहित्यिक, कवी, लेखक, नाटककार, प्राध्यापक डॉक्टर सुरेश खोब्रागडे सर, या मंचावर विराजमान असलेले आयुष्यमान प्राध्यापक डॉक्टर रेवाराम खोब्रागडे सर, एशियन व भीमपर्व TV चॅनलचे संस्थापक व संपादक DG रंगारी सर, सुप्रसिद्ध गायक सुभाष कोठारे साहेब, आयुष्यमान दीपक मेश्राम सर, आयुष्यमान अशोक रंगारी सर, तसेच मंचावर विराजमान असलेले भांबोरे सर, या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणाऱ्या शीतल नागदेवे मॅडम, पूजा वासनिक मॅडम आणि या कार्यक्रम प्रसंगी उपस्थित असलेले सर्व उपासक उपासिका, या साकोली नगरीतील बंधू भगिनी आणि बालमित्रांनो, प्रथमतः एशियन न्यूज चॅनल व भीमपर्व TV चॅनलच्या या वर्धापन दिनानिमित्त मी उपस्थित आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. तसेच एशियन व भीमपर्व TV चॅनलचा उत्तरोत्तर विकास व्हावा, भरभराट व्हावी, उन्नती व्हावी अशा प्रकारची मंगल कामना या प्रसंगी करतो आणि उपस्थित आपल्या सर्वांसाठी 4 काव्यपंक्ती सादर करतो. दर्द और गम से आप अनजान रहे, हर पल खुशियों से आपकी पहचान रहे, आप सभी के लिए मेरी यही है दुआ, आपके चेहरे पर हमेशा मुस्कान रहे, आपके चेहरे पर हमेशा मुस्कान रहे. त्याचप्रमाणे एशियन न्यूज चॅनल व भीमपर्व TV चॅनलचे संस्थापक अध्यक्ष यांच्यासाठी
आणि मंचावर उपस्थित मान्यवरांसाठी पुन्हा मी 4 काव्य पंक्ती सादर करतो. हंसते रहो आप हजारों के बीच, जैसा फूल होता है बहारों के बीच, रोशन रहे दुनिया में इस तरह, जैसा चांद होता है सितारों के बीच, जैसा चांद होता है सितारों के बीच. बंधू भगिनींनो, महात्मा ज्योतिबा फुले आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्ताने सुद्धा हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. आणि त्यामुळे या महापुरुषांच्या जीवन कार्यावर 5 मिनिट मी बोलणार आहे. आपल्याला जे माणसाचं जीवन, मान सन्मानाचं जीवन, जे आपल्याला हक्क अधिकार मिळालेले आहेत, यामध्ये या 2 महामानवांचे अनंत ऋण आहेत, उपकार आहेत. महात्मा ज्योतिबा फुले झाले नसते आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर झाले नसते आणि त्यांनी कार्य केलं नसतं समाजासाठी, देशासाठी, तर आज आपण मंचावर नसतो आणि आपण समोर देखील बसलेलो नसतो. तर एवढं महान कार्य या दोन्ही महामानवांचं आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. याशिवाय आपण सर्वांनी आपल्या देशाचा इतिहास लक्षात ठेवला पाहिजे नेहमी करता. त्यासाठी आपण महात्मा ज्योतिबा फुल्यांचा गुलामगिरी ग्रंथ वाचा आणि बाबासाहेब आंबेडकरांचा प्राचीन भारतातील क्रांती आणि प्रतिक्रांती हा ग्रंथ वाचा. बाबासाहेब आंबेडकरांनी दुसरा ग्रंथ लिहिला हुविर्दी सुद्राज हा ग्रंथ वाचा. हे 3 ग्रंथ वाचले तर आपल्या देशाचा खरा इतिहास आपल्या डोळ्यापुढे उभा राहतो. आणि या इतिहासामध्ये 2 विचारधारेची लढाई आहे, 2 संस्कृतीचा हा संघर्ष चालत आलेला आहे पूर्वापार आणि तो पुढे देखील चालत राहणार आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. एक विचारधारा आहे स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, मानवता, बहुजन हिताय, बहुजन सुखाय. ही एक विचारधारा, ही एक संस्कृती चालत आलेली आहे प्राचीन काळापासून. आणि दुसरी विचारधारा आहे गुलामगिरी, विषमता, अन्याय, भेदभाव, अमानुषता आणि अल्पजन हिताय, अल्पजन सुखाय. तर या 2 विचारधारेमध्ये, या 2 संस्कृतीमध्ये गेल्या 3000 वर्षापासून सातत्याने संघर्ष सुरू आहे. आणि अल्पजन हिताय, अल्पजन सुखाय या विचारधारेचे जे लोक आहेत ते संघटित आहेत, ते जागृत आहेत आणि त्यामुळे त्यांची विचारधारा पुढे जाते आहे असं आपल्याला दिसेल. आणि बहुजन हिताय, बहुजन सुखाय ही बहुजनांच्या हितासाठी, सर्वांच्या हितासाठी आहे, सर्वांच्या कल्याणासाठी आहे. भवतु सब्ब मंगलम, सर्वांचं मंगलमय हो, सर्वांचं कल्याण हो, अशी तथागतांची ही संस्कृती आहे. परंतु या संस्कृतीमुळे, या विचारधारेमुळे ज्यांचा लाभ होतो आहे, ज्यांचा फायदा होतो आहे, अशी बहुजन समाजातील माणसं असंघटित आहेत. त्यांच्यामध्ये अनेक प्रकारचे गटतट आहेत, भेदभाव आहेत आणि त्यामुळे त्यांची महान संस्कृती असली, महान चांगली विचारधारा असली तरी मात्र ती मागे पडते आहे असं आजचं आपल्याला चित्र दिसतं. आणि म्हणून आपली बहुजन हिताय, बहुजन सुखाय ही विचारधारा आणि संस्कृती यशस्वी व्हावी असं जर आपल्याला वाटत असेल तर त्या संदर्भात 2-4 गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत. आणि त्या अनुषंगाने महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या 4 गोष्टी पहिल्यांदा सांगतो आहे थोडक्यात. महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या काळामध्ये अज्ञान होतं, ते अज्ञान आणि अंधश्रद्धा दूर करण्याचं काम कार्य महात्मा ज्योतिबा फुल्यांनी केलं. महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या काळामध्ये जातीभेद होता, तो दूर करण्याचं काम कार्य महात्मा ज्योतिबा फुल्यांनी केलं. महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या काळामध्ये विषमता होती, ती विषमता दूर करण्याचं काम कार्य त्यांनी केलं. आणि महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या काळामध्ये दारिद्र्य होतं, ते दारिद्र्य दूर करण्याचं काम कार्य महात्मा ज्योतिबा फुल्यांनी केलं. म्हणजे महात्मा ज्योतिबा फुल्यांना त्या काळामध्ये 4 प्रश्न दिसत आहेत. एक अज्ञान आहे, अंधश्रद्धा आहे, दारिद्र्य आहे, गरिबी आहे, विषमता आहे आणि जातीभेद आहे. हे 4 प्रश्न आणि 4ही प्रश्न दूर झाले पाहिजेत. यासाठी महात्मा ज्योतिबा फुल्यांनी प्रत्यक्ष कार्य केलं, शैक्षणिक कार्य केलं, सामाजिक कार्य केलं, साहित्यिक कार्य केलं. आणि म्हणून आज
महात्मा ज्योतिबा फुले आपल्यामध्ये जरी नसले तरी त्यांचे ग्रंथ आहेत, ते ग्रंथ आपण नेहमी वाचले पाहिजेत. तृतीय रत्न नावाचं नाटक आहे, गुलामगिरी नावाचा ग्रंथ आहे, ब्राह्मणांचे कसब नावाचा ग्रंथ आहे, अखंडाधिक काव्यरचना आहे, सार्वजनिक सत्यधर्म पुस्तक आहे. असे 51 सरश्रेष्ठ ग्रंथ महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिले. आणि शेतकऱ्याचा आसूड हा ग्रंथ सुद्धा त्यांनी लिहिलेला आहे. पण शेतकरी वर्ग शेतकऱ्याचा आसूड हा ग्रंथ कधी वाचत नाही आणि म्हणून शेतकरी वर्गाची देखील उन्नती होत नाही, प्रगती होत नाही असं आपल्याला दिसतं. त्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांच्या 2-4 गोष्टी तुम्हाला सांगतोय. जे कार्य महात्मा ज्योतिबा फुल्यांनी अगोदर केलं तेच कार्य बाबासाहेब आंबेडकरांनी पुढच्या कालखंडामध्ये केलेलं आहे असं आपल्याला दिसून येईल. आणि बाबासाहेब आंबेडकरांची काही ध्येय होती, स्वप्न होती, उद्दिष्ट होती, त्या अनुषंगाने बाबासाहेब आंबेडकरांच्या ध्येयावरती, उद्दिष्टावरती, स्वप्नावरती आपण लक्ष केंद्रित केलं पाहिजे. म्हणून त्यांची ध्येय उद्दिष्ट एक वाक्यामध्ये तेवढं सांगतो आहे. बाबासाहेब आंबेडकरांचं पहिलं ध्येय उद्दिष्ट होतं सारा भारत बौद्धमय करीन, त्या अनुषंगाने आपण वाटचाल केली पाहिजे. दुसरं ध्येय शासनकर्ती जमा असं बाबासाहेब आंबेडकर आपल्या लोकांना आवाहन करतायत. भारताचं संविधान जरी सर्वोत्कृष्ट असेल पण या संविधानाची अंमलबजावणी करणारे राज्यकर्ते जर चांगले नसतील ते संविधान कुचकामी निरर्थक ठरेल असं बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेलं आहे. आणि म्हणून संविधानाची खऱ्या अर्थाने आपल्याला अंमलबजावणी करायची असेल तर या बहुजन समाजाने एकत्रित झाला पाहिजे, एकसंघ झाला पाहिजे आणि ही राजकीय सत्ता, पॉलिटिकल पॉवर आपल्या हातामध्ये घेतलेली पाहिजे. या अनुषंगाने मी एकच वाक्य तुम्हाला सांगू इच्छितो की महात्मा ज्योतिबा फुले यांनी गुलामगिरी या ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे की या देशातील शूद्रादी अतिशूद्र, शूद्रादी शूद्र, शूद्र आणि अतिशूद्र या देशाचे मूळचे रहिवासी असून ते परस्परांचे बंधू आहेत. हा सिद्धांत महात्मा ज्योतिबा फुले यांनी गुलामगिरी या ग्रंथामध्ये मांडलेला आहे. आणि या शूद्रांना, अतिशूद्रांना संवैधानिक शब्द, एक चांगला शब्द बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे. या शूद्रांना बाबासाहेब आंबेडकर ओबीसी म्हणतायत आणि त्यांच्यासाठी 340 कलम लिहित आहेत संविधानामध्ये. आणि अतिशूद्रासाठी बाबासाहेब आंबेडकर 341 आणि 342 कलम लिहित आहेत आणि त्यांना SC, ST, NT अशा प्रकारचं नाव देत आहेत आणि त्यांच्या कल्याणाची तरतूद देखील संविधानामध्ये करतायत. बाबासाहेब आंबेडकरांचं तिसरं ध्येय होतं समतामूलक समाज निर्माण करणे. कुणी उच्च नाही, कुणी नीच नाही, सर्व माणसं आहेत, समान आहेत, सारखे आहेत एक भारतीय नागरिक म्हणून. तेव्हा समतामूलक समाज निर्माण झाला पाहिजे. त्या दृष्टिकोनातून आपण वाटचाल केली पाहिजे. आपल्या हिताबरोबर आपण आपल्या समाजाची प्रगती करा असं बाबासाहेब आंबेडकर शिकल्या सवरल्या लोकांना आव्हान करतायत, कर्मचारी लोकांना आव्हान करतायत, त्यांच्यापासून अपेक्षा करतायत. ही जबाबदारी शिकल्या सवरल्या लोकांची, कर्मचाऱ्यांची आहे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. कारण बाबासाहेब आंबेडकर आपल्या आयुष्याच्या उत्तर कालखंडामध्ये 18 मार्च 1956 आग्रा येथील आपल्या भाषणामध्ये मोठ्या दुःखाने म्हणतायत की मुझे पढ़े लिखे लोगों ने बहुत धोखा दिया. शिकल्या सवरल्या लोकांनी धोका दिला असं बाबासाहेब आंबेडकर दुःखाने म्हणतायत. आणि म्हणून शिकल्या सवरल्या लोकांनी महात्मा ज्योतिबा फुले आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या पुण्याने, त्यांच्या महान कार्यामुळे जे काही थोडं बहुत ज्ञान आपल्याला मिळालं असेल त्या ज्ञानाचा आणि या महापुरुषांच्या विचाराचा प्रचार प्रसार आपण समाजामध्ये ठिकठिकाणी केला पाहिजे. त्यांच्याच पुण्यामुळे आपल्याजवळ 4 पैसे असतील तर एक तरी पैसा आपण समाजासाठी, सामाजिक कार्यासाठी, धार्मिक कार्यासाठी आपण खर्च केला पाहिजे. आणि आपण आपल्यासाठी तर जगतोच पण समाजासाठी आणि सामाजिक कार्यासाठी आपण वेळ दिला पाहिजे. म्हणजे बुद्धी आणि वेळ आणि पैसा देणं हे शिकल्या सवरल्या कर्मचारी लोकांचं कार्य आहे. आणि कार्य इमाने इतबारे आपल्या सर्व शिकलेल्या कर्मचारी लोकांनी केलं तर आपला समाज निश्चितपणे पुढे जाऊ शकेल असं मला प्रामाणिक वाटतं. आणि या अनुषंगाने आपण सर्वांनी आपली शैक्षणिक प्रगती करा, सामाजिक प्रगती करा आणि आपली आर्थिक प्रगती देखील करा असं बाबासाहेब आंबेडकर म्हणतायत. ते त्यांचं ध्येय होतं. शैक्षणिक प्रगती झाल्याशिवाय इतर प्रगती आपली होऊ शकणार नाही. मग शैक्षणिक प्रगतीकडे, शिक्षणाकडे आपण अधिकाधिक लक्ष दिलं पाहिजे. सामाजिक प्रगती केली पाहिजे, समाजाचं आपण संघटन केलं पाहिजे, आपला समाज एक संघ असला पाहिजे आणि आर्थिक उन्नती देखील आपण केली पाहिजे. आणि सरतेशेवटी बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमीवर सोन्यासारखा हा बुद्धाचा बौद्ध धम्म दिलेला आहे. आणि या बौद्ध धम्मामुळेच आणि बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या 22 प्रतिज्ञामुळे आपली प्रगती झाली, आपली उन्नती झाली, आपली संस्कृती बदलली, आपले विचार बदलले. आणि म्हणून आपल्या धम्माचं आपण पालन केलं पाहिजे, पंचशिलेचं आपण आचरण केलं पाहिजे, अष्टांग मार्गाचं पालन केलं पाहिजे, 10 पारमिताचं देखील आपण पालन केलं पाहिजे. आणि प्रामुख्याने
ज्या भाविस प्रतिज्ञेमुळे आपण इतरांपासून भिन्न आहोत, वेगळे आहोत, आपली संस्कृती निर्माण झालेली आहे, त्या भाविस प्रतिज्ञेमध्ये आपण धर्मांतरित बौद्धांनी काय करू नये आणि काय केलं पाहिजे हे स्पष्ट शब्दामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे. त्या भाविस प्रतिज्ञेचं आपण नेहमी स्मरण करा, पठण करा, वाचन करा, पालन करा, अनुसरण करा, त्याचा प्रचार करा, प्रसार करा. आणि महात्मा ज्योतिबा फुल्यांनी सार्वजनिक सत्यधर्म पुस्तकामध्ये सत्यवर्तन करणाऱ्यांविषयी 33 नियम सांगितलेले आहेत. त्या 33 नियमांचं आपण जर पालन केलं, महात्मा ज्योतिबा फुल्यांनी सांगितलेल्या 33 सत्यवर्तन करणाऱ्यांविषयीचे जे नियम आहेत त्याचं पालन केलं आणि बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या 22 प्रतिज्ञा दिल्यात त्यांचं आपण पालन केलं तर आपलं अज्ञान म्हणा, अंधश्रद्धा म्हणा, आपली गरिबी म्हणा, आपलं दारिद्र्य म्हणा, ह्या सर्व गोष्टी दूर होऊ शकतील आणि आपली प्रगती होईल, समाजाची प्रगती होईल, देशाची प्रगती होईल असं मला प्रामाणिकपणे वाटतं. आणि या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी मोठ्या ध्येयाने, मोठ्या जोमाने, उत्साहाने महात्मा ज्योतिबा फुले आणि बाबासाहेब आंबेडकरांचं जीवनाच्या हर एक क्षेत्रामध्ये अधूर राहिलेलं कार्य पूर्ण करण्यासाठी आपण वाटचाल करावी. सरते शेवटी 4 काव्य पंक्ती सांगतो. लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की हार नहीं होती, इसीलिए जिंदगी में जब तक न सफल हो नींद चैन की त्यागो तुम, संघर्षों का मैदान छोड़कर मत भागो तुम, क्योंकि कुछ किए बिना जय जयकार नहीं होती, कोशिश करने वालों की हार नहीं होती, कोशिश करने वालों की हार नहीं होती. तो या एशियन न्यूज चॅनलने आणि भीमपर्व TV चॅनलने सातत्याने कोशिश केली पाहिजे समाज प्रबोधनाची, समाज जागृतीची, समाजावर होत असलेल्या अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्याचं कार्य त्यांनी सातत्याने करीत राहावं अशा प्रकारची अपेक्षा करतो आणि त्याच्या चॅनलला मी हार्दिक शुभेच्छा देतो. आणि या प्रसंगी आजच्या या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान मला त्यांनी देऊन माझा सन्मान केला त्याबद्दल मी त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो, त्यांचे आभार मानतो. उपस्थित आपल्या सर्वांचे देखील मी मनपूर्वक आभार मानतो आणि मी माझं अध्यक्ष भाषण या ठिकाणी समाप्त करतो. धन्यवाद. जय भीम, नमो बुद्धाय, जय भारत. आणि परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याचप्रमाणे मानवाला कल्याणाकरता चांगली दिशा दाखवण्याचं ज्या ज्या महापुरुषांनी प्रयत्न केलेला आहे त्या सर्व महापुरुषांना मी अभिवादन करतो. आणि या ठिकाणी आता हा शेवटचा टप्पा म्हणजेच या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन. तर या ठिकाणी जो महात्मा ज्योतिराव फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव आणि एशियन न्यूज चॅनल व भीमपर्व TV चॅनल यांचा आज वर्धापन दिन. आणि या वर्धापन दिनानिमित्त या ठिकाणी उपस्थित पाहुणे मंडळी त्यांचं या ठिकाणी आभार प्रदर्शन करत आहे. तर या ठिकाणी आपले अध्यक्ष माननीय शंकरजी बागडे सर, साहित्यिक व विचारवंत यांनी आपला मोलाचा वेळ या ठिकाणी दिलेला आहे. तर या न्यूज चॅनलच्या माध्यमातून मी त्यांचा या ठिकाणी आभार मानतो. त्याचप्रमाणे माननीय प्राध्यापक डॉक्टर सुरेशजी खोब्रागडे, साहित्यिक व विचारवंत यांनीसुद्धा आपल्याला जे येणारं धोक्याची जे घंटी आहे त्याबद्दल या ठिकाणी जागृत करण्याचं आणि पुढील जो कार्यक्रमाचं नियोजन आहे त्याकरिता आपल्याला या ठिकाणाहून प्रेरणा देण्याचं काम केलेलं आहे. त्यांचं सुद्धा या ठिकाणी मी आभार मानतो. त्याचप्रमाणे सुभाष भाऊजी कोठारे जे आपला प्रबोधनाच्या माध्यमातून या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत त्यांचं सुद्धा या ठिकाणी मी आभार मानतो. माननीय प्राध्यापक अशोक रंगारी सर यांचं सुद्धा मी या ठिकाणी आभार मानतो. पत्रकार संजीव बांबोरे सर यांचं सुद्धा मी या ठिकाणी आभार मानतो. उशिरा का होईना
माननीय इंद्रायणी कापगते मॅडम सामाजिक कार्यकर्ता यांचंसुद्धा या ठिकाणी मी आभार मानतो. आणि या ठिकाणी काही जे नावं सुटली असतील त्यांचंसुद्धा या ठिकाणी मी आभार मानतो. आणि या कार्यक्रमाकरता आपण सर्व या ठिकाणी उपस्थित उपासक उपासिका वर्ग, कारण प्रेक्षकाशिवाय कोणताही कार्यक्रम हा यशस्वी होऊ शकत नाही आणि त्याला यशस्वी करण्याकरता या ठिकाणी आपण उपस्थित झालेला आहात. तर सर्व उपासक उपासिकांचं या ठिकाणी मी आभार मानतो. आणि आज आपल्याला या ठिकाणी सर्वांना एकत्रित आणण्याचं जे काम आहे, माननीय DG रंगारी सर, मी त्यांना म्हणत असतो नेहमी की सर आता तुम्ही रिटायर झाले, वय झाली, उन्हात तानात एवढे धावत नका जाऊ. तरी पण ते म्हणतात की मला काही समाजाच्या काही अडचणी आहेत, काही समाजात घडणाऱ्या घडामोडी आहेत आणि मला छंद आहे की काहीतरी लोकांसमोर आपण ते उजागर केलं पाहिजे. आणि त्याच्याकरिता मी या ठिकाणी ऊन असो काही असो तरी मी धावत असतो. आणि आपणा सर्वांना या ठिकाणी त्यांनी एकत्रित आणण्याचं काम या एशियन न्यूज चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी केलेलं आहे. तर त्यांचंसुद्धा मी या ठिकाणी शब्द सुमनाने त्यांचं आभार मानतो आणि त्यांचं स्वागतसुद्धा करतो. तर आज आपण या ठिकाणी जसं चॅनलच्या माध्यमातून आज जसं आपण या ठिकाणी उपस्थित जेवढे काही लोक आहोत त्यांनीच आपण विचार ऐकलेले आहेत, परंतु या ठिकाणी जे उपस्थित राहिलेले नाहीत, उपस्थित राहू शकलेले नाहीत, त्यांच्यापर्यंतही या ठिकाणी जे काही घडामोडी झालेल्या आहेत, चॅनल आहे म्हणून हे उद्या आपल्याला पाहता येईल. आणि ते नसतं तर आपल्याला आज जे घडामोडी या ठिकाणी घडलेले आहेत, जे विचार आपल्याला सांगण्यात आलेले आहेत, ते विचार उद्या पाहता आले नसते. तर सरांचं या साकोली वासियांसाठी एक चांगली गोष्ट आहे की आपल्याला आपल्या ज्या काही गोष्टी आहेत किंवा समाजातल्या काही घडामोडी आहेत, आपण त्यांना नेहमी म्हणतो, मी त्यांना सर, पण ते कुठलीही माझ्याकडून अपेक्षा करत नाही, परंतु आपला जिथला बी कुठला आलेबेदरचा कार्यक्रम असो तर ते प्रामाणिकपणे तिथल्या सर्व न्यूज जेव्हा जेव्हा मी त्यांना आवाज देतो त्यावेळेस ते सातत्याने उपस्थित राहतात आणि तिथल्या सर्व न्यूज ते मोफत लावतात. त्याकरता मी सुद्धा त्यांचं या ठिकाणी आभार मानतो. आणि संपूर्ण मनुष्याला, कारण दिशा दोन आहेत, एक चांगल्याकडे जाण्याची आणि एक वाईटाकडे जाण्याची. म्हणून तथागतांनी सर्वात पहिले जो दुःखातून मुक्त होण्यासाठी जो मार्ग सांगितला आहे तो सम्यक दृष्टी. जोपर्यंत जगातला कुठलाही माणूस, जसं एकूण जशा 62 मिथ्यादृष्ट्या आहेत, त्या 62 मिथ्यादृष्ट्यांवर मात करून जोपर्यंत माणूस हा सम्यक दृष्टीमध्ये पदार्पण करत नाही तोपर्यंत त्याला चांगल्याची आणि वाईटाची जाणीवसुद्धा होऊ शकत नाही. या प्रसंगी सरांनी मला या ठिकाणी उपस्थितांचं आभार प्रदर्शनाचा जो या ठिकाणी मला संधी दिली त्याबद्दल सुद्धा मी त्यांचा आभार मानतो. आणि पुनश्च या ठिकाणी जे काही नगरसेवकसुद्धा आलेले होते आणि ते परत गेले काही कामानं, तर त्या संपूर्ण नगरसेवक नगराध्यक्षांचं सुद्धा या ठिकाणी आभार मानतो. पुनश्च आपणा सर्वांचं उपस्थितांचा आभार मानतो. आणि हा आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे असं मी जाहीर करतो.